चैत्र पौर्णिमा या ठिकाणाहून मुलून गव्हाणपाडाचा दिवा ऐरोली पालखी वाजत गाजत चालत नाचत ही पालखी देव्या गावामध्ये तिचं सर्कलला तिचा कार्यक्रम असतो आणि ती पोचतोय तिकडं आणि त्या ठिकाणी हजारो भाविक त्या पालखीला उपस्थित असतात आणि आरती होते, लोकांचे सत्कार होतात, स्वागत होतात आणि त्या पालखीचा हे 26वं वर्ष आहे आणि तीच पालखी वाजत गाजत चालत ती पालखी बैरी देवा ते एकविरा देवी कारल्याला पोचते आणि एकविरा देवीला ती 25 तारखेला तिचं एंड होते आणि त्या ठिकाणी सर्व कोळी लोक एकत्र, कोळी आगरी कुळबी भंडारी एकत्र येऊन नाच गाण्याच्या तालामध्ये आणि ढोल ताशाच्या तालामध्ये पालखी सोहळा वाजत गाजत होत असतो. सगळ्यांचा सत्कार होऊन चांगल्या पद्धतीने पालखी मिरवणूक ही एकविराला पोचते. तुम्ही काय मागण्या करता? दरवर्षी दिवसगावाची पालखी होते, त्या जल्लोषात स्वागत केलं जातं. एकविरा देवीला एवढं मागणं करत असतं की कोली आगरी कुलबी आणि भंडारी आपली पालखी वाजत गाजत पायी जात असते. येणारे दिवस हे कोळी आगरी कुलबी भंडाऱ्यांना येणारे दिवस सुखाचे सम्राटीचे भरवाडे जाऊ दे आपल्या माध्यमातून आणि असेच ही पालखी सातत्यानं करत राहू दे. हा पालखी सोहळा सातत्याने या मुलुंड ते दिवागाव ऐरोली या ठिकाणाहून पालखी वाजत गाजत होऊ दे. गेली 2-2.5 वर्ष मच्छी मार्केटमध्ये येत नाहीये. मार्केटमध्ये फार कोळी लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि एवढ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की बघायला नको. लोक रडतात आणि बोटीचं डिझेल फुकट जातोय आणि बोटीवाल्यांना फार त्यांच्यावर कर्ज आहे. ते कर्जामुळे आज बोटीवाले संतापलेले आहेत. तर महाराष्ट्राचे उज्ज्वल मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे नेते आणि देशाचे प्रांताध्यक्ष मोदी साहेब यांनी आज मच्छीमारांचा ताबडतोब विचार करावा आणि या युद्धाला कसं थांबेल आणि कशा पद्धतीने थांबलं जाईल. आणि काही लोकांचे ट्रक टेम्पो आहेत ते पण रस्त्यावर धावतात आणि त्यांना डिझेल नाही आहे. काही लोक गॅसच्यामुळे वंचित आहेत आणि लोक रस्त्यावर थांबले 2-2, 3-3 दिवस गॅसला लाईन लावलेले आहे. तर असा प्रकार कधी झालेला नाही आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांनी ताबडतोब या युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करावा आणि हा निर्णय घ्यावा. हा निर्णय मोदी साहेब करू शकतात कारण तर मोदी साहेबांची टॅक्ट फार चांगले आहे आणि मोदी साहेबांचे संबंध अमेरिका, रशिया यांचे संबंध फार चांगले आहेत. पण मोदी साहेबांनी तात्पुरती या युद्धाची सिरियसली घेऊन